श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः। श्रीहरये नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। नमस्कार श्रोते हो, आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य यांच्या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 53व्या भागात भेटत आहोत। आजचा मुद्दा आहे दुष्ट चमूंचा निष्फळ कट। श्री पूर्णप्रज्ञांचे प्रवचन वैभव वृद्धिंगत होत असताना त्या प्रवचनांच्या प्रभावामुळे त्यांचा शिष्यवृंदही वाढत चालला होता। त्यांच्या सिद्धांताच्या ठाम आणि खंबीर स्वरूपामुळे सारासार विचार करणाऱ्या विवेकी जनांचा वर्ग लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे आकर्षित होत होते। अन्य सकल दर्शनातील फोलपणा ते अत्यंत समर्थपणे दाखवून देत। याची झळ मुख्यत्वे करून मायावाद्यांना लागली। तेव्हा मायावाद्यांची धुरा पद्मतीर्थ आणि पुंडरीकपुरी नामक व्यक्तींकडे होती। पद्मतीर्थ चोळ देशीचा, त्याने भैरवीची उपासना करून जादूटोणा करणीमध्येही प्रावीण्य मिळविले होते। मायावाद्यांमध्ये तो महावाग्मी म्हणून त्या मताचा प्रबल प्रसारक म्हणूनही कार्यरत होता। तत्कालीन सर्व मायावाद मताचे प्रमुख या पद्मतीर्थ आणि पुंडरीकपुरीच्या नेतृत्वाखाली विचारविनिमयासाठी एकत्र आले। त्या विचारविनिमयाचा सारांश हा पुढील प्रमाणे आहे। आपला मायावाद एकतत्वाचे प्रतिपादन करतो। आत्मतत्वाव्यतिरिक्त अन्य सर्वही मिथ्या आहे, अशी आपल्या दर्शनाची अत्यंत महत्त्वाची शिकवण आहे। हेच या मतप्रणालीचे सारसर्वस्व आहे। आपल्या दर्शनातील युक्ती मांडण्याचे सामर्थ्य बळ भाट अथवा प्रभाकरांकडेही नाही। बौद्धांचीही घाबरगुंडी उडाली आहे, परंतु दुर्गम आणि घनदाट जंगलासम असणाऱ्या आपल्या दर्शनासाठी या पूर्णप्रज्ञांचा तत्ववाद वणवा होऊन छळतो आहे। त्यापासून येणाऱ्या ज्वालांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। जर सभांमध्ये ते उपस्थित झाले तर प्रवचन केल्याशिवाय ते राहणार नाहीत। त्यांची प्रवचने कानावर पडणारी जनता त्यांच्या श्रेष्ठ प्रभावाखाली झुकून त्यांचेच अनुयायी होतात। हे सर्व टाळण्यासाठी त्यांनी सभेपर्यंत पोहोचू नये म्हणून आम्ही केलेले सारे प्रयत्नही व्यर्थ होत आहेत। पूर्णप्रज्ञ अत्यंत सिद्ध पुरुष आहेत हे खरे। आम्ही कोणताही प्रश्न उपस्थित केला तरी त्याचे सखोल विश्लेषण करून प्रश्न खंडित करतात, परंतु त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधान करणे कुणालाही शक्य होत नाही। अन्य इतर दर्शनांच्या वाद्यांचेही गत अशीच शोचनीय आहे, पण आपली स्थिती तर त्याहून खालावलेली आहे। आपले प्राचीन दर्शन 1.25 लाख ग्रंथांनी व्यापलेले आहे। अशा दर्शनाचे सारसर्वस्व श्रीमध्वांनी केवळ एका वाक्याने खोडून काढले आहे। पूर्णप्रज्ञांचे हे वैशिष्ट्य एखाद्या वाटसरूच्याही लक्षात येण्यासारखे आहे। हे काय स्वतः साक्षात वेदव्यास आहेत की काय, अथवा ते वेदांचे मूर्तरूप आहेत? त्यांचे व्यक्तित्वही किती अद्भुत। त्यांच्या मुखावर विलसणारे मंद स्मित तर जनतेच्या मुखातील चर्चेचा विषय आहे। त्यांच्या भाष्यकृतींचेही स्वरूप तसेच आहे। प्रसन्न शैली,
सोपे निरूपण, अत्यंत प्रबल आणि ठाम अशी विचारसरणी आदी बाबींमुळे आपली लोक देखील त्यांच्यापुढे नतमस्तक होत आहेत. पण यामुळे आपल्याला शरमेने मान खाली घालण्याची परिस्थिती ओढवली आहे. श्रीमध्वांचा शिष्यवृंदही काही सामान्य नाही. शंख चक्रादींच्या मुद्रा धारण करून अपार वादकौशल्य असलेल्या सर्वत्र पसरलेल्या त्यांच्या या शिष्यवृंदास आपल्या लोकांची मनेही काबीज करायला आता जास्त वेळ लागणार नाही असे दिसते. आपल्या मताच्या ब्रह्मनिर्गुणत्ववादाचे खंडन ते गुणपूर्णत्व प्रतिपादक शास्त्रवचनांनी करतात. ब्रह्माचे निर्गुणत्व अशक्य असल्याचे विविध प्रकारांनी दाखवून देतात. आता आपल्याकडून अधिक उशीर झाल्यास त्यांचे सिद्धांत विश्वव्यापी होतील आणि प्रलयकालीन जलाप्रमाणे आपणासही त्यात वाहून नेतील हे निश्चित. म्हणून शीघ्रातिशीघ्र त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. याप्रमाणे त्या समुदायाची मुख्य विचारसरणी होती. पद्मतीर्थ आणि पुंडरीकपुरीच्या या विचारसरणीत त्यांना आपल्या मतांचा आग्रह तर होताच, शिवाय त्याबरोबर पालन, वशीकरण, स्तंभन आणि द्वेषण, उच्चाटन, मारण नामक 6 अन्य प्रकारच्या वामकृत्यातील विद्वेषण नैपुण्यही होते. त्यांनी निष्कर्ष काढला तो असा: अनादी परंपरेपासून चालत आलेल्या आमच्या तत्वशास्त्राचे हे आत्ता नव्याने आलेले पूर्णप्रज्ञ निराकरण करतात. त्यांचा आपण प्रतिकार केला पाहिजे. प्रत्येक गावी त्यांचा होणारा गौरव काहीतरी उपाय योजून थांबवला पाहिजे. त्यांचे आगमन होताच काहीतरी करून त्यांचा अपमान कसा करता येईल हे पाहिले पाहिजे. त्यांच्या तत्वप्रसाराच्या कार्याचा जो आधारस्तंभास आहे तो म्हणजे त्यांचा ग्रंथ भांडार, त्याचेच अपहरण केले पाहिजे. आज आपण येथेच थांबत आहोत. पुढील भागात वेद प्रतिपाद्यांकडून वेदघोष या मुद्द्याचा आपण अभिवाचनाचा भाग पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्रीमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु.